काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। जत जिल्ह्यातील दुष्काळाकडे प्रशासन व शासनाचं दुर्लक्ष होत असल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जतचे आमदार व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रमदादा सावंत यांनी दिली आहे। सांगली जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत असून पिण्याचे पाणी, शेतीस पाणी, जनावरांचा चारा यांसह अनेक प्रश्न जटिल होत चाललेत। महायुती सरकारला याचे काहीच सोयरसूतक नाही, ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे। मागण्या अशा: जत, कवठेमंकाळ, खानापूर, अटपाडी या दुष्काळी तालुक्यांमध्ये तातडीने जनावरांच्या चाऱ्याची व पाण्याची सोय करावी। जिल्ह्यातील मैशाळ, आरफळ, टेंभू, ताकारी पाणी योजनांचे उन्हाळी आवर्तन सातत्याने सुरू ठेवावे। दुष्काळी भागात मुबलक पिण्याचे टँकर सुरू करावे। जनावरांना चारा छावण्या डेपो सुरू करावा। मैशाळ योजनेचे आवर्तन बिनशर्त सुरू ठेवावे। जत विस्तारित मैशाळ योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे। मैशाळ योजनेच्या वीज बिलास लागणारा निधी टंचाईमधून भरावा। सांगली मनपा क्षेत्रात स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करावा। कोयना धरणातून वेळोवेळी पाणी सोडून कृष्णा नदी पावसाळ्यापर्यंत वाहती ठेवावी। उपसा बंदी लागू करू नये याकरताच सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवार दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 9 वाजता विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय शेतकऱ्यांसह मोर्चाचं नियोजन केलं असल्याचे आमदार सावंत यांनी सांगितलंय। या मोर्चात आमदार विश्वजित कदम, पक्षाचे प्रदेश विशाल पाटील उपस्थित राहणार आहेत।